मी दशरथ संतोषराव मेश्राम, मौजा भोरी, जिल्हा नागपूर. मला आलेले लहानोजी बाबांचे जे काही अनुभव आहे, ते मी इथे कथित करत आहोत. श्री संत लहानोजी बाबा म्हणजे एक महान विभूती, महान संत. श्री संत लहानोजी बाबांचा मला एक स्वप्न दृष्टांत झाला. माझा जन्म 1 जानेवारी 1944 रोजी मौजा भोरी, तालुका जिल्हा नागपूर येथे झाला. नंतर मी 6 महिन्यांचा असताना माझे आई-वडील नागपूर, बीना येथे सासरवाडीला राहावयास आले. तिथे माझ्या पाठी एक बहीण झाली आणि तिचा मृत्यू झाला. लगेच माझी आई सुद्धा मरण पावली. म्हणजे मी 3 किंवा 3.5 वर्षाचा असताना माझी आई मरण पावली. नंतर माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केले. त्यात काय झाले की माझ्या सावत्र आईला मूलबाळ नव्हते. तोपर्यंत तिने माझा चांगल्या प्रकारे प्रतिपाळ केला. परंतु तिला जेव्हा मुलगा झाला त्यानंतर मात्र तिने माझा छळ करणे सुरू केले. मी जर कुठेही खेळावयास गेलो तरी तिथून मला ती मारताना घरी आणत आणि दाराच्या बाहेर सुद्धा जाऊ देत नव्हती. तेव्हा माझ्या आजीने माझा प्रतिपाळ केला. तरी पण माझी सावत्र आई मला त्रास द्यायची. ही गोष्ट माझ्या आईच्या मोठ्या बहिणीस माहीत पडली. तेव्हा तिने मला पुणे येथे नेले, परंतु तिथून सुद्धा उलट-सुलट धमकी देऊन मला नागपूरला परत आणले. तरी पण माझे शिक्षण माझ्या आजीने पूर्ण केले. मला 8वी पर्यंत शिकवले, परंतु आजीच्या म्हातारपणामुळे मला काम करावे लागले आणि सावत्र आईच्या त्रासामुळे मला वाईट सवयी लागल्या आणि मी नशेच्या अधीन गेलो. त्यावेळी दारू नव्हती मिळत तर कोरे स्पिरिट घेऊन काम करायचं. अशा स्थितीत बरेच दिवस गेले आणि 1967ला 30 जानेवारीला माझ्या आजीचा मृत्यू झाला आणि माझी परिस्थिती पुन्हा खराब झाली. मी आणखीनच जास्त नशेच्या अधीन झालो. शेवटी एक दिवस माझा मित्र गणपतराव मला म्हणाला, त्याने सांगितले की दशरथ, जीवनात एकदा तरी लहानोजी महाराजांचे दर्शन झाले पाहिजे, असे मला वाटते. चल माझ्यासोबत, आपण दर्शनाला जाऊ. लगेच मी 1967ला महाराजांच्या दर्शनाला आलो. तेव्हा नागपूर ते खडका ₹3.5 तिकीट होते. मी गेलो तेव्हा महाराज आत होते. नंतर 4 वाजताच्या सुमारास महाराज बाहेर आले. तेव्हा माझे आणि महाराजांचे अंतर सुमारे 20 किंवा 25 फूट असेल. माझ्यापुढे बरीच मंडळी होती, परंतु महाराजांनी म्हटले, "लहान्या, आता दारू किंवा कोणतेही व्यसन करू नको लेका, मरशील बरं." आणि ती गोष्ट माझ्या लक्षात आली. लगेच मी सुद्धा माझ्या मनात बोललो, की महाराज, मी जर कोणते व्यसन किंवा मच्छी, मांसाहार जरी केला तर मला त्याच वेळी शिक्षा द्या. आणि नंतर लगेच दर्शनाला गेलो असता मला प्रसाद दिला आणि जाण्यास सांगितले. तेव्हा मी नागपूरला परत आलो. तेव्हापासून माझी नशा करणे तर सुटलीच, पण मांसाहार घेणे सुद्धा सुटले. सगळे लोक पाहून अचंबित झाले, की दशरथ दररोज 1 बॉटल स्पिरिट पिणारा कसा काय दुरुस्त झाला. घरचे व बाहेरचे लोक सुद्धा विचार करीत होते. पण ही सर्व गुरुकृपा होती. नंतर मी 1970ला पुन्हा महाराजांच्या दर्शनाला गेलो, तेव्हा ते 2दा हसले आणि नंतर ते म्हणाले, "अरे मारोत्या, धाव." ती सुद्धा गोष्ट बरोबर घडली. माझा जीव वाचला. नंतर 1973ला मी पाली उमरी मनसरजवळ एक खेडे आहे, तिथे लग्नास गेलो आणि माझे बरेच नातेवाईक होते. रात्री लग्न आटोपले आणि दुसरे दिवशी आम्ही पेंच प्रकल्प पाहण्यासाठी कुवारा भिवसनकडे गेलो. प्रकल्पाचे काम नुकतेच सुरू झाले होते. तिथे मोहाची दारू पुष्कळ मिळत होती. तिथे बरेचसे म्हणत होते, "दशरथ, तू सुद्धा दारू घे." मी म्हणत होतो, "नाही, मी गुरुला वचन दिले आहे." "तर मी कसा पिऊ?" तर ते म्हणत होते, "आता तर तुझा गुरु वरती गेला, तो काय पाहावयास येईल का?" तेव्हा मी बरेच लोकांच्या म्हणण्यावर मी तिथे दारू पिलो आणि प्रत्येक व्यक्ती जेवढी दारू पीत होती तेवढीच दारू मी त्याच्यासोबत पीत होतो. सगळे लोक तिथे नशेत झोपले, पण मी असा समजत होतो की मी पाणीच प्यायलो. सर्वांना सावरले आणि नंतर सर्वांना घेऊन पाली येथे आलो. परंतु मला तिथे काहीही भास झाला नाही.
पण मी नंतर नागपूरला आलो आणि बसमधून उतरलो तर थोडेफार हातपाय दुखत होते. परंतु जेव्हा घरी आलो तर पूर्ण बिछानाचा झालं, उठता नव्हता येत आणि बसता नव्हता. शेवटी गुरुवार आला आणि गुरुवार महाराजांच्या नावाने करीत होतो. आणि त्या दिवशी मी अंघोळ केली आणि स्तवनामृत वाचले व झोपलो तेव्हा महाराज माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले, "का रे, तुला वाटत होते माझा गुरु नाही, परंतु लेका सदा सर्वदा मी तुझ्यासोबत आहे. म्हणून आता असं करू नको." आणि मी सुद्धा महाराजांची माफी मागितली. त्यानंतर मला 4 वर्षाचा कठीण प्रसंग सांगितला आणि तो प्रसंग 2001 पर्यंत चालू होता. तोपर्यंत स्वप्नी मंत्र दिला, या मंत्राचा जप कर, तर पुढे तू जे करशील तेच होईल. जे बोलशील तसेच होईल, असे महाराजांनी स्वप्नी सांगितले. पूर्वी प्रचारक साधू म्हणून फिरती, गावोगावी लोकात जागविती, आलख म्हणून पहारा देती, घरोघरी अरुणोदय. जय लहानूजी, श्री लहानूजी. श्री संत लहानूजी महाराज की जय.